करप्शन आणि आरक्षण यामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांनी व्यक्त केली। करप्शन आणि आरक्षण यामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे देशाचे राजकीय आणि सामाजिक वातावरण गढूळ झाले असून हे बदलण्यासाठी आता सामाजिक परिवर्तनाची गरज आहे, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांनी व्यक्त केली। डॉक्टर आगाशे आणि उपेंद्र लिमये यांची भूमिका असलेला सरपंच भगीरथ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे। त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे आणि चित्रपटाचे निर्माते शिवकुमार लाड आदी यावेळी उपस्थित होते। रामदास फुटाणे म्हणाले, जात आणि आरक्षण घालविण्याच्या केवळ गप्पा मारल्या जातात, वास्तविक नेते मंडळींना जातीच्या भिंती हव्या असतात, याचा तरुणांनी तरी विचार केला पाहिजे। त्यामुळे जेव्हा नाना अनेक वर्षानंतर चित्रपट करायचा त्यांनी विचार केला तेव्हा कथा काय आहे, माझं कॅरेक्टर काय आहे हा विचार न करता नाना तुम्ही सिनेमा करताय तिथंच हो आपण करूया, इथंच विषय संपला होता माझ्या दृष्टीने। कारण की यांच्या जनरेशनची खूप कमी मंडळी आता आहेत की जे आता तेवढे ॲक्टिव्ह आहेत। नानांचा उत्साह दांडलाच आहे, तो ज्यांना ओळखणारे सगळेच होतात, पण अनेक वर्षानंतर पुन्हा सुद्धा एकदा त्यांनी एक तो विचार केला होता। आणि ॲक्टर म्हणून मला स्वतःला अनेक वेळा असं वाटत आलेलं आहे की म्हणजे कसं आहे की बॉलिवूडवर हॉलिवूडचा इन्फ्लुअन्स आहे आणि मराठी कमर्शियलवर बॉलिवूडचा इन्फ्लुअन्स आहे, थोडा साऊथचा इन्फ्लुअन्स आहे, पण ॲक्टर म्हणून मला असं वाटतं की मातीतले विषय किंवा अस्सल मराठी विषय हा मराठी चित्रपटांचा गण आहे आणि मी जास्तीत जास्त त्या पद्धतीचे चित्रपट करत आलेलो आहे। त्यामुळे अशा चित्रपटामुळे पुन्हा एकदा मला जे बलस्थान आहे खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटांचं, प्रादेशिक चित्रपटांचं, अशा एका चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार होती। तुम्हाला काय उमगते फार महत्त्वाचं आहे। तुम्ही वाचलं असेल गुजरातच्या जजनी एका जजमेंटमध्ये एका पॅरात जे म्हटलं आहे त्याच्यावर सगळे खासदार इम्पिचमेंट करणार आहे आणि त्यांनी लिहिलं आहे, तुम्ही वाचलं काय? त्यांनी जजमेंटमध्ये लिहिलं आहे की या देशाचं दोन गोष्टींनी नुकसान केलं आहे, रिझर्वेशन अँड करप्शन। आणि रिझर्वेशन हे मूळचं 10 वर्षाचं होतं, पण ते केलं तर राजकारण करता येणार नाही म्हणून ते जिवंत ठेवलं गेलेलं आहे। आणि हे विधान केल्याबद्दल कोण कोण खासदार आहेत त्यांची नावं पण सांगू शकतो मी तुम्हाला, जे इम्पिचमेंट प्रोसिडिंग करणार आहे त्याला पारसी जज आहे। पारसी ही जमात अशी आहे ज्यांनी आत्तापर्यंत रिझर्वेशन मागितलं नाही, सगळ्यात अल्पसंख्याक म्हणजे काय काय कुठं चाललोय आपण याचा आपणच विचार नाही केला, अवघड आहे। राही नाव आहे तिचं आणि मुळात ही एका नवरा बायकोची गोष्ट सुरू होते चित्रपटामध्ये आणि त्यांच्या कथेमार्फत एकूणच त्यांच्या अवतीभोवतीचा समाज आणि राजकारण ह्याचं एक चित्रण चित्रपटामध्ये येतं। एक साधी बायको आहे जिला मुली आहेत 2 आणि तिला आनंद आहे की तिचा नवरा सरपंच झाला आहे। आता तिला वाटतं तिच्या मुलांनी आमदार व्हावं, तिला खूप आनंद आणि प्राऊड वाटतो की मी सरपंचाची बायको आहे। पण या नवऱ्याच्या सरपंच पदासाठी जेव्हा तिला तिच्या कौटुंबिक पातळीवर किंमत मोजावी लागते तेव्हा तिला वाटतं की मग आता मी ह्यातलं काय निवडू, म्हणजे नवऱ्याचं सरपंचपद निवडू की माझं कुटुंब निवडू। आणि अशा पद्धतीने एका वेगळ्या पद्धतीने राजकीय क्षेत्रातल्या स्त्रीवर या चित्रपटामध्ये खूप उत्तम पद्धतीने प्रकाश पडतो। म्हणजे मुळात मराठीत राजकीय सिनेमे कमी आहेत, त्याच्यामध्ये खूप कमी वेळेला त्यातल्या स्त्रियांचं चित्रण होतं। ह्यातली स्त्री ही काही डिरेक्टली कोणी आमदार नाही आहे, मंत्री किंवा कुठल्या पदावर नाही आहे, ती सरपंचाची बायको आहे। पण असं जाणवलं मला या चित्रपटाच्या दरम्यान की एका सरपंचपद, एका गावातल्या एका सरपंचाची बायको जर इतकी सफर होत असेल या राजकारणापायी आणि यातल्या एकूण भ्रष्टाचार किंवा एकूणच ज्या समस्यांपायी जर सरपंचाची बायको एवढी सफर होते, तर मग त्याच्या पुढची जी पदं आहेत मोठी, आमदार, खासदार, मंत्री, यांच्या स्त्रिया, ह्यांच्या पत्नी ज्या आपल्याला छान शालूमध्ये वगैरे कार्यक्रमांमध्ये दिसतात, तर त्यांची एक वेगळी बाजू काय असू शकते।